विद्यार्थी मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो निमसोडच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये जे मध्यंतरी एक व्यक्ती जाम फेमस झालेला म्हणजे सुट्टी मेकर आणि त्यांची नजर म्हणजे आपला चपळ चित्त असतं त्याच्यापेक्षा जबरदस्त नजर आणि त्या दिवशी सर्वांची मन जिंकलेली या वाघानं म्हणजे आपले शिरसवडीचे सुट्टी मेकर आहेत. त्यांचं नाव परिचय सगळं आपण जाणून घेऊया आणि मेन म्हणजे शिरसवडीची रायफल जी हिंद केसरी रायफल आहे त्याचा म्हणजे एक निष्ठ फॅन म्हटलं जातं त्याला. तर भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगशील, पहिल्यांदा परिचय करून देतो. माझं नाव दीपक भंडारे. मी राहणार रोवे. बर. रोवे. मी एक सुट्टी मेकर म्हणजे सुट्टी मेकर या क्षेत्रात मी आता नवीन आहे. बर. मला सुट्टीचा नाद आहे. जाम नजर बिजर एकदम तीक्ष्ण आहे. काय सांगशील? हो, काय पहिल्यापासून नाद आहे आपल्या सुट्टीचा. मला बैल वर धरण्यापेक्षा मला खाली बैल सोडायला म्हणजे भारी वाटतं. बर. कुठं पण बैल असेल, कडची बैल असले तर तू कसं असतं, मोठ्यांच्या गाड्या मग 10 ते 15 सुट्टी मेकर मोठं असतील. पण आपल्याला पहिल्यापासून जिथं गरीब नसेल का नाही कोण, जिथं मोठं सुट्टी मेकर नसेल तिथं मी जातो. आणि प्रत्येक गटात गरीबाच्या गाडीपासून मी उभा असतो कायम. रायफलचा एक निष्ठ. हो, त्या बैलावर आपला जीव आहे पहिल्यापासून. किती चांगल्या काळात सगळी असते ती, पण असं हे ज्या अडचणीच्या काळात कोण नसतं तेव्हा आपण काय बैल सुखार असो किंवा दुःखात, बैल जिंकू किंवा मार खाऊ काय बी असो, बैलावर आपण एक निष्ठाने राहणार किती बी काय बी. त्यानं आत्ताच गटपास केलाय फडक्यांच्या देवावर. गटपास झाला आत्ताच. एक काय जाणवत रायफल मध्ये जिद्दी बैल आहे. जिद्दी बैल आहे. ईर्ष्या जेव्हा म्हणले ते का ना बैलाला की नाही आता संपलं झालं असं तेव्हा बैल दाखवतो. कारण की 30 तारखेला आता मागे एक मैदान झालं जुना हेच देशमुख पट्ट्याचं, तिथं मथुरसोबत काय कारणास्तव रायफलला काय तर कारणास्तव रायफल तिथं जरा बैल लागल्यामुळं बैल जरा हे झाला. पण 30 तारखेला त्यानं दाखवले करून. त्याला लय जण 100 फाट्याच्या मैदानाला म्हणले की नाही आता संपला, आता कशाला पळतोय काय तेव्हा आता पळलोय. पण त्यानं करून दाखवलं. आता सगळ्यांनी बघितलं कडन कुणी बी कडनची मिळवलं, पण येऊ कडन अशी मिळाला का नाही ठेवत. किती बी कोण बी पब्लिक असू द्या. जबरदस्त जोडी पाहिली पळाली त्या दिवशी खतरनाक. एक त्या दिवशी तुझा व्हायरल झाला व्हिडिओ, काय सांगशील त्याविषयी? काय ते पवनचे हिरवं करते ना, त्यांनी टाकला आपला व्हिडिओ, आपला मजावाली. तो व्हिडिओ एकदमच व्हायरल झाला जास्त. पहिल्यांदा बघितलं तेव्हा तुला काय वाटत होतं व्हिडिओ? काय वाटत होतं, सगळी मजा घेत होती ती असं तसं. पण जास्त करून माणसं आता सुट्टी मेकर त्या व्हिडिओमुळे माणसं जरा जास्त म्हणू लागले की कुठलं गाव, आमचा बैल सोडा. म्हणजे गरीब माणसं बोलवते, मोठी माणसं बोलवते की आमचा बैल सोडला. पण एक म्हणावं लागेल सुरुवातीला थोडस वाईट वाटलं काय जरा. वाटलं की आपली मजा घेत असल्या का. पण तेवढा फेमस पण झाला असतो, त्याचं कुठेतरी एक समाधान वाटते. वाटलं. काय सांगशील त्याविषयी? काय बाकीचे ज्यांना वाटलं चांगला व्हिडिओ आहे त्यांनी आपलं चांगलं कमेंट वगैरे केला. ज्यांना वाटलं काय मजा घ्यायची त्यांनी मजा घेतली. पण काय ज्यांना जीव पुढं उभं राहून असते त्यांना पण कळलं पाहिजे की खाली येऊन खाली बैलाचा कुठं पाय पडतोय पुढं का मागं बैल रखतोय ती बघायला पाहिजे. ती काय माहित नसतं काय नसतं, पुढं उभं राहून बोलणारे असते की असं झालं तसं झालं. जेव्हा सुटता होऊन आपण बैलापाशी जर सुटताना बैल उभं राहतात तेव्हा कळतं की त्याला की आपला बैल एक चुकी बी किती बी मागून भले एक नंबर करू द्या, पुट्टीच्या पुढं पाय पडला तर त्याला शेवट नंबर भेटतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू वाकून पाय बघतोय, खोंडाचा पाय पुढे पडतो. झेंडा पंच मी 4 बाजूला लक्ष ठेवतो. झेंडा टाकतोय का, कुठला बैलाची गाडी पुढे आहे बघतो. मग त्यानंतर मग सुट्टी मेकर आपल्याला गाडी पुढे घे, मागं थांबव. त्यामुळं सांगतो आपलं सुट्टी मेकरला. काय अनुभव आला आज मैदानात आलाय व्हिडिओ एवढा फेमस? त्याच मागच्या मैदानात मला वाटतं कुठलं तरी आपलं मैदान तू तोंडाला बांधून आता, पण आज तोंडाला बांधलं नाही. तेव्हा माणसं मजा घेत होती, जास्त हसत होती. पण आता तीच माणसं आता म्हणलं फेमस झाला तुम्ही, प्रत्येक जण येतंय फोटो काढाय म्हणतंय, फोटो काढते ती येते ती आपले मुलाखत घ्यायची, मुलाखत म्हणते ती. म्हणजे फोटो पण आता फोटो पण काढले. जवळपास एक 2.5 मिलियन जणांनी व्हिडिओ बघितला, म्हणजे एक साधारणतः 25 लाख जणांनी व्हिडिओ तुझा पाहिला. काय कसं वाटलं त्यावेळेस? चांगलं वाटलं की म्हणजे पहिल्यांदा जी चिडवत तेच माणसं आता म्हणायला लागली ती चांगला व्हिडिओ आहे म्हणजे बैल. आता जी म्हणजे वाईट बघत होती ती पण आज चांगलं माझ्याबद्दल चांगला विचार करायला लागली. बरं. किती वर्षापासून सुट्टी मेकरच्या क्षेत्रात आहे? बैलगाडीचा नाद कधी? बैलगाडीचा नाद जसा मी 8वी जशी झाली 8वी पासून मी नाद. बरं. काय सांगशील नादाविषयी? नाद चांगला आहे, पण हा नाद सगळं करून करायचा नाद आहे. असं वाईपट नाद नाही. म्हणजे असं कसं असतंय
की बाकीचा नाद असला की माणसाशी म्हणजे हे करते तसा बाकीचा नाद नाही. आता मी कितीतरी वर्ष झालं म्हणजे या नादात आहे, पण असा बाकीचा वाईपट नाद नाही. हा नाद चांगला आहे, पण सगळं करून हे नाद केला पाहिजे. आता ते परवा सोन्या 50-50 केसरी मैदान आहे आदतचं. तर त्या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेली 2 नंदी पळणार म्हणजे सोन्या पळणार आहे आणि सोबत पळणार आहे आरत परतचा बादशाह म्हणजे हरणे. त्या जोडीविषयी काय सांगा? ती जोडी एक नंबरच जोडी आहे, हा. कारण की आरत परतला तो हरण्या टॉपलाच पळतोय आणि सोन्या 50-50 नंतर काही त्याचं नाव सात समुद्र पलीकडे नेलंय त्यामुळे सोन्या 50-50 काही ते विषयच नाही. तू दिसणार आहेस का त्या मैदानामध्ये असणार. सुट्टी करताना? असणार कुठल्या नंदी कुठले पहिले? हरण्यावर बर म्हणजे खाली जाणार तू जाणार 100%. बघायला सुट्टी जाणार, कशी जाणार, होते जाणार. काय होते? 100%. बर एक शुभेच्छा राहतील तुझ्या करिअर साठी. आणि काय म्हणजे आता पुढे काय बघतोय? पुढे काय काय ध्येय काय मनामध्ये? हे सुट्टी मेकर सुट्टी मेकर झालाच की आता तू. नाही, मोठा सुट्टी मेकर व्हायचा हा कुठेतरी बाबा आपलं आपलं उदाहरण दिलं पाहिजे कोणीतरी, आहे. असं की बाबा ह्याच्यासारखं बनायचं. आणि एक तुझं बघितलं की लय म्हणजे लक्ष म्हणजे एवढं कसं लक्ष म्हणजे इकडं तिकडं तिकडं इकडं एकाच वेळेस तू अर्ध्या सेकंदातच तू सगळीकडं झेंडा बघतोय, शेजारच्या बैलाचा पाय कुठं आहे बघतोय, आपल्या बैलाचा पाय कुठे आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा बघतोस एकाच वेळेस? हे सगळं बघूनच हे क्षेत्र आहे, सगळं बघूनच करायला लागतं. हे असं क्षेत्र आहे, हा एक चुकी पण आपल्याला जास्त महागात पडू शकते. हा त्यामुळे सगळं बघूनच करायला लागते. कुठं पट्टीच्या पुढे पाय पट्टीच्या पुढे गेला. पाय झेंडावाला झेंडा टाकायला तयार राहिलाय का? बरोबर. चालेल, शुभेच्छा राहतील. धन्यवाद. आणि असंच नाव उंचावत राहू आणि एक भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.